अंजली दमानिया यांनी पोपटराव घनवट यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत आणि या घनवट कुटुंबियांकडून अनेकांच्या जमिनी लुबाडल्या असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे आणि याच विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी पोपटराव घनवट आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, किती हे गंभीर आरोप आहेत? अनेकांच्या जमिनी तुम्ही लुबाडल्याचं त्या म्हणतायत, त्यात किती सत्य आहे? हे बिलकुल असत्य आहे। वास्तविक पाहता मी कोणाची जमीन लुबाडलेली नाही आणि जे लोक त्यांच्याकडे गेलेत त्याच्या एकाही व्यक्तीचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला नाहीये किंवा घेतली नाहीये त्यांच्याकडून। मी ज्या जमिनी घेतो त्या 1930 पासून सगळे डॉक्युमेंट सर्च करून आणि मग त्या जमिनीची खरेदी करतो आणि ज्याला ज्या भावात परवडते त्या भावात जो देतो, ज्याला भावात परवडते, मी कोणाच्या घरी जमिनी घ्यायला गेलेलो नाहीये। आणि वास्तविक पाहता हे जे राजकारण चालू आहे या राजकारणाच्या माध्यमातून आता ह्या लोकांना एक धनंजय मुंडे हा विषय दिसायला लागल्यामुळं धनंजय मुंडेंना डॅमेज करायचं आणि त्यांच्यामधून देवेंद्रजींना डॅमेज करायचं, शासनाला डॅमेज करायचं, त्याच्यासाठी काही ना काही विरोधकांचे प्रयत्न चालू असतात। त्यापैकी ह्या महिलेला आजपर्यंत कित्येक गोष्टींमध्ये ह्या महिलेला शशिकांत चव्हाण यांनी माझ्या विरुद्ध खेड पोलीस स्टेशन इथं रात्रीचं 10-11 वाजता घेऊन गेले आणि चौधरी पीआय होते त्यावेळेला, संदीप पाटील साहेब एसपी होते त्यावेळेला। त्या महिलेला त्यांच्या पुढे 2 वकील बरोबर घेऊन जाऊन माझ्या विरुद्ध अॅट्रॉसिटी टाकण्यासाठी दबाव टाकला, परंतु अॅट्रॉसिटी टाकण्यात ते बोलले काय हरकत नाही, तुमचं मला कागदपत्र द्या, कागदपत्र तुम्ही न देता बोलताय अशीच अॅट्रॉसिटी घ्या, नाही कागदपत्र द्या, आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवतो, कागदपत्र द्या। परंतु त्यांना ते करायचं नव्हतं, त्यांच्याकडे ते हे नव्हतं, म्हणून त्यांनी खूप प्रेशर टाकला। प्रेशर टाकल्यामुळं मग कंटाळून त्या चौधरी साहेबांनी एसपी साहेबांना फोन लावला आणि त्या फोनवरून मग एसपी साहेबांनी त्यांना सांगितलं झालेली घटनेचं तुम्ही तिथं डायरी बनवा आणि मग त्या प्रकारे त्यावेळची ती डायरी याच्यामध्ये आताही आहे बनवलेली आणि ही डायरी ती आहे पोलिसांनी बनवलेली डायरी। आणि ही डायरी बनवल्याच्या नंतर ह्या महाशयांनी त्या सोनवणेताईंना माझ्या विरुद्ध अर्ज द्यायला लावला आणि अर्ज पोलीस स्टेशनला इकडे तिकडे सगळीकडे दिले। त्याच्यानंतर अर्ज दिल्यावरही त्याच्यावर काही होत नाही म्हणून उपोषणाला बसवलं। उपोषणाला बसवल्याच्या नंतर मग त्या वेळेला डिपार्टमेंटचे अधिकारी प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि इतर अधिकारी डीवायएसपी यांना बरोबर घेऊन मीटिंग केली की हा जो यांचा डॉक्युमेंट आहे हा डॉक्युमेंट रजिस्टर झालाय का, तर त्यावेळेला ते बोलले हा रजिस्टर सर्चमध्ये कुठंच येत नाही, रजिस्टर झालेला नाहीये, सर्चमध्ये येत नाहीये। तर मग सर्चमध्ये न आला आणि मग पुढे जमीन दुसऱ्यांनी घेतली तर त्यांनी सर्च जरी काढला तरी त्याच्यात हा डॉक्युमेंट भेटत नाही। मग ती जमीन 1967 साली हे सोनवणे परिवारांनी शंकर मारुती रौंदळ यांना विकली होती आणि शंकर मारुती रौंदळला विकल्याच्या नंतर त्यांच्या ते रामा महार यांचे 4 मुलं होती, त्या 4 मुलांनी शंकर मारुती रौंदळला ही जमीन विकलेली आहे। तो दस्त माझ्या समोर आहे। त्याच्यानंतर तो 1967 साली त्यांनी विकल्याच्या नंतर तिथं शंकर मारुती रौंदळ यांचं नाव 1968 ला आलं आणि त्यांनी ती 1968 ते तो वारला 1996 ला, 96-97 ला आणि वारल्याच्या नंतर ती जमीन त्याच्या वारसांच्या नावावर 2005-06 ला आली। त्या वारसांनी भगवान शंकर गायकवाड यांना ती 2005-06-07 साली विकली आणि त्याच्यानंतर 2010 ला शंकर गायकवाडकडून मी विक्री घेतली। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गफलत किंवा चिटिंग कुठल्या प्रकारचं झालेलं नाहीये आणि सदर महिला ही न्यायालयातही गेली असताना 156(3) खाली न्यायाधीशांनी तिची केस डिस्पोजल करून टाकली। नंतर ह्या महिलेनी माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला ही टावर लोकेशनमध्ये शशिकांत भरत चव्हाण आणि या महिला यांचे बंधू हे सगळे त्या याच्यामध्ये टावर लोकेशन आणि सीडीआर मध्ये भेटलेत आणि ते प्रकरण चाकणमध्ये गुन्हा क्रमांक 818/2020 ह्या साली नोंदवलेला असून त्याच्यानंतरही या शशिकांत भरत चव्हाणनी माझ्या विरुद्ध त्या पुणे ग्रामीणचे जे अधिकारी होते त्यांना माझ्यावर मोका लावण्यासाठी एक अर्ज दिला आणि त्या अर्जाच्या निमित्ताने
त्या जे अधिकारी होते त्याचे त्याला बोलतात ते रिटायर्ड जज होते, त्या रिटायर्ड जजला 10 लाख रुपये घेताना रंगे हात पकडलं आणि ती अँटी करप्शनला इन्क्वायरी चालू आहे. म्हणजे हा माणूस एखाद्याला क्रिमिनल घडवायचं आणि शासनाची नोकरी करून आणि शासनालाही बदनाम करण्यासाठी अनेक लोकांना बदनाम करायचं अशा प्रकारचा उपद्व्याप करतोय. म्हणून अशा अधिकाऱ्याला ताबडतोब बडतर्फ करावं, या पूर्ण प्रकरणांची चौकशी करावी माझ्याजवळच्या, आणि त्याला बडतर्फ करावं. आणि त्यांचे मेवणे ज्यांनी त्याला पांघरून घालून आतापर्यंत IPS आहेत, जालिंदर सुपेकर यांनी अशोक सादरे प्रकरणामध्ये अशोक सादरे यांनी आत्महत्या केली बिस्किटासाठी, अशा प्रकारचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. परंतु आणि यांनीही एका चासकरला मरण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा याच्यावर नोंदवलेला आहे. आणि शशिकांत चव्हाणवर अशी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जनतेला यांच्यापासून वाचावं, आणि शासनाची बदनामी होते याच्यापासूनही शासनाची बदनामी वाचेल. मला असं वाटतं की ताबडतोब अंजलीताईंनी मला बोलून माझ्याकडून हे कागदपत्र सगळे हस्तगत करावे आणि ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून शासनाचे जे विरुद्ध जे काम करतात किंवा बेकायदेशीर प्रॉपर्ट्या बनवल्या त्यांच्या अँटी करप्शनचे अनेक प्रोजेक्ट आहेत त्यांचे, याच्यावर चौकशी कसून करायला पाहिजे. आणि आमचे गोरगरिबांचे पैसे लुटलेले त्याच्या माध्यमातून या जमिनी घेतल्यात, मर्डर केल्या त्याच्या माध्यमातून यांनी जमिनी बनवलेल्या आहेत, अशा अधिकाऱ्यांवर आपण वचक बसवला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे. आणि एवढंच मी बोलू इच्छितो की ताईंनी ह्या बाबतीचा सखोल अभ्यास करून त्यांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी माझ्याकडून जे कागदपत्र आहेत ते मी त्यांच्या पुढे सादर करेन. खरं तर अंजली दमानिया यांनी प्रेस कॉन्फरन्स घेताना त्यांच्यासोबतही अनेक लोक होते आणि ज्या पद्धतीचे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत त्याला तुम्ही सामोरं कसं जाणार आहात? मी कायदेशीर कागदपत्र त्यांच्याकडे मी दाखल करीन आणि त्यांना भेटणार, आणि बाकी त्या लोकांच्या विरुद्ध जे काही कायदेशीर चालू आहे त्याच्यावर चालणार. यांच्या बाबतीत तर बोलण्याचा विषय माझ्याकडे येत नाहीये की मी त्यांना कुठल्या प्रकारे आरोपामध्ये घ्यायची माझी हे नाहीये. झाला एखादा विषय होतो 100 प्रकरणांमध्ये, एखादा विषय त्या परिस्थिती अनुकूल गेल्यात, ज्यांनी पाठवलं त्यांच्याकडं त्यांचं त्यांना नॉलेज नसेल की कोणी पाठवलं, आणि पाठवणाऱ्यांनी का पाठवलं तर ते शासनाच्या विरुद्ध खालपासून यंत्रणा वरपर्यंत काम करते, ते यंत्रणा ती आहे विरोधकांनी आपली बाजू मांडली त्या पद्धतीने. म्हणून मला वाटतं की त्यांनी त्या गोष्टीचं गांभीर्य घ्यावं आणि एखाद्या चांगल्या माणसालाही कशा प्रकारे डॅमेज केलं जातं त्याचं हे उदाहरण आहे. राजेंद्र गणवट हा MBA मुलगा आहे माझा, त्यांनी काही चुकीचं कुठलं कर्तव्य केलं नाही, करत नाहीये. इथं क्राईम होती मुंबईला म्हणून त्याला पुण्याला मी शिफ्ट केला कामासाठी, उद्योगधंद्यासाठी. आणि एक मुलगा माझा दुसरा MBA केलेला आहे, तो 2000 घरं मी गव्हर्नमेंटला MMRDच्या माध्यमातून बनवून दिलेली आहे. आणि मी सामाजिक कामही इथं आठवले साहेबांबरोबर करतो. मी कुठल्याही प्रकारचा कोणाला चुकीची कामं करून माझी काही संघटना चालवत नाहीये. मी आठवले साहेबांबरोबर गोरगरिबांबरोबर काम करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर वाल्मिक कराड यांनाही तुम्ही आश्रय दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या बाबतीत सुद्धा त्यांनी बोललं. मी आजपर्यंत वाल्मिक कराड यांना बघितलंही नाही, त्यांचा कुठला माझा संपर्कही नाही. त्यांनी 1 वर्षाचे नाही 5 वर्षाचे CDR काढावेत. माझा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाहीये आणि माझ्याकडे आश्रय देण्याचा प्रश्न नाही. मी मुंबईमध्येच होतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून अनेकांवरती संशय नाही, आपल्याला पाहायला विरोधकांना पुढे जाण्यासाठी कोणीतरी पाहिजे मोठा, म्हणून माझ्या विरुद्ध ह्या अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याने खोटे गुन्हे आणि खोटे आरोप, हे असेच खोटे आरोप तुम्हाला तर दाखवले. आता ह्या ठिकाणी माझ्यासारखा एवढा तावून सुकावून निघाला, माझ्यावर एवढं आता रिटायर्ड जज 10 लाखाची अधिकारी घेतो, लॉ ऑफिसर, मी छळायचं किती मला? अरे माझ्यासारख्याने मरायला पाहिजे होतं. एवढे माझ्यावर ह्या शशिकांत चव्हाण आणि पोलीसवाल्यांनी मिळून लाजिले. शशिकांत चव्हाण, भरत चव्हाण यांनी आणि अमर तात्याबा देसाई यांचे चांगले झाले मोठमोठाले प्रोजेक्ट आहेत. चाकणला यांचे पुण्यामध्ये प्रोजेक्ट आहेत, कारखाना आहे, रॉयल मोबाल्टी म्हणून सावरदरीला मोठी फॅक्टरी बनवली अमर देसाईंनी. अतिथी हॉटेल बानेरला मोठं हॉटेल आहे त्याचं, आणि DDM म्हणून चाकणला दिलीप मोहिते साहेब यांची फॅक्टरी आहे, त्याच्या समोर मोठी फॅक्टरी आहे त्याची स्वतःची 20,000 फुटाची बनवलेली.
हे लोक असे अनैतिक मार्गाने कमवलेले पैसे अशा संपत्तींमध्ये टाकतात आणि लोकांना वेठी जातात. अशा अधिकाऱ्यांची इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. तुम्ही मला शासनाने बोलवावं, हे सगळे कागदपत्र पुराव्यानिशी मी देतो आणि एक IAS अधिकारी, IPS अधिकारी चांगला द्यावा, एक IAS अधिकारी द्यावा आणि त्याच्यातून त्याची छाननी करावी. मला असं वाटतं फक्त हे प्रकरण देवेंद्रजी सत्तेत आल्याच्या नंतरच मराठे यांना दिसतात आणि त्या माध्यमातून देवेंद्रजींना परेशान करण्यासाठी काही ना काही व्याप काढायचे. हाच उद्योग या लोकांचा विरोधकांचा. कुठेतरी तुमच्यावर आरोप करून सरकारवरती सुद्धा निशाणा साधला जातोय. जसं तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधण्याला, धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधण्याला, आणि त्या अनुषंगे काय नेमकं उद्दिष्ट ठेवून हे काम सुरू आहे असं तुम्हाला वाटतं, जे तुमचे आरोप आहेत? माझा आरोप विरोधकांचं काम विरोधक करतात, ताईंनी ताईंचं काम करावं. मी माझा उद्योग करतोय की गोरगरिबांसाठी घरं बनवून देतोय. तेच मला परमेश्वराने दिलेली ती ताकद आहे, ती व्यवस्था आहे. जमीनवाल्याची कोणाची तक्रार नाहीये. जे मनगढंत तयार करणारे प्रकरण आहेत त्याच्यातून ही कहाण्या तयार होतात आणि याला कारणीभूत पैसे खाणारे पोलीसवाले आणि अधिकारी आहेत. आणि ज्या अधिकाऱ्यांनी पैसे खाण्यासाठी हे उपद्व्याप वाढवले होते त्यावेळेला अशा प्रकारचे अधिकारी आहेत आणि अशाच अधिकाऱ्यांच्या मी अँटी करप्शन इन्क्वायरी लावलेली आहे. नक्कीच, धन्यवाद. म्हणजे संवाद साधल्याबद्दल. तर अंजली दमानिया यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत आणि पुराव्यानिशी सगळी चौकशी जर केली तर मी सिद्ध करू शकेल, अशा पद्धतीचं उत्तर जे आहे घनवट यांनी दिलेलं आहे. गणेश कदमसह सुस्मिता वदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.